या मीराच्या मनात काय चाललंय ना हे मला चांगलंच कळतंय। आई अगं हा चांगलाच विचार आहे वहिनीचा। अनन्या ती तसं दाखवते म्हणून ते चांगलं वाटतंय। तिचा हेतू वेगळाच आहे। दादासाहेब तुम्हीच विचार करा, एखादी बाई जेव्हा दुसरी पत्नी म्हणून एखाद्या पुरुषाच्या आयुष्यात येते तेव्हा तिचा सगळ्यात आधी काय प्रयत्न असायला हवा? तिच्या नवऱ्याच्या आयुष्यातलं दुःख कसं कमी करता येईल याचा। आपल्या पहिल्या बायकोला विसरून तिच्या आठवणींना विसरून त्याला कसं नॉर्मल करता येईल याचा। आणि जेव्हा तो सगळं विसरतो तेव्हाच त्यांचा संसार सुखाचा होतो। पण ही काय करते, अथर्व आणि वेदाला अंबिकाच्या दुःखातनं बाहेर काढण्याऐवजी त्यांना त्याच दुःखात ढकलते। काय साध्य करायचंय तुला? हा आईचे तुला किती वेळा सांगितलंय मला आई साहेब म्हणायचं नाही। आई तुमचा मीराबद्दल गैरसमज झालाय। त्या मायाने मीराबद्दल विष कालवले तुमच्या मनात। हो तुम्ही समजताय तशी नाहीये मीरा, ती खूप चांगली आहे। माझ्या मनात मीरा, तुझ्या मनात काय चाललंय ना हे आम्हाला सगळ्यांनाच कळतंय। अथर्वला कायम अंबिकाची आठवण येत राहावी असंच हवंय ना तुला? या घराची श्रीमंती वैभव पाहिलंस तू, आणि त्या श्रीमंती पायीच अथर्वला फसवून त्याच्याशी लग्न केलंस।